हॅलो नमस्कार फ्रेंड्स, प्रीतीच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज सकाळी 4:30 वाजता आम्ही उठलो आहोत, कारण की आज आहे ईस्टर संडे। प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे। मम्मी सगळ्यात पहिले उठली होती माझी, आणि तिने चहा वगैरे आमच्यासाठी ठेवला होता। इकडे माझ्या आजीचं म्हणजे ब्रश वगैरे करणं चालू आहे। ती फ्रेश होत आहे, कारण की आम्हाला प्रभात फेरीला जायचं आहे। टॉम डॉबसन मेमोरियल चर्च, नूतन वसाहत, जालना, इथे आम्ही राहतो। आणि आता ह्या दोघींचं पण तयार होणं चालू आहे। इशिका पण झोपेतून उठली, आणि ही आमची मामी आहे जिचं झाडझूड करणं चालू आहे। तर बघू शकतो तुम्ही, आता 5 वाजलेले आहेत आणि 5 वाजून गेले। आता आम्हाला पटापट तयार व्हायचं आहे, कारण की प्रभात फेरी ही 5:30ला निघणार आहे। लोकांचं येणं आता चालू झालेलं आहे। सगळेजण चर्चमध्ये जमा होतात, मेणबत्ती जाळतात, आणि लगेच प्रभू येशूची जी सुवार्त आहे ते सांगण्यासाठी निघतात। तर इथे निघाले पण होते, आम्हाला उशीर झाला। आमचा आवडता मम्मीला उशीर झाला, मम्मीला तयार व्हायला टाईम मिळालाच नाही। तर इथे आम्ही सगळे निघालो। समोरचा व्ह्यू घ्यायचा बाकी राहिला माझा, मी हा पाठीमागून घेतलेला आहे। आई आणि मम्मी ह्या पाठीमागे राहिल्या होत्या। वंदना मावशी आमची सगळ्यात आधी निघून गेली होती, आणि तिच्या मागे आम्ही निघालो। हे बघा, इशिकाच्या हातामध्ये छोटीशी कॅन्डल आणि हा पुठ्ठा दिला की मेन तिच्या हातावरती पडू नये म्हणून। आणि माझं लेकरू देखील प्रभूची सुवार्ता सांगायसाठी निघालेला आहे की प्रभू उठला आहे, खचित उठला आहे, खरोखर उठला आहे। अशा सर्व घोषणा देत निघालेले आहे सगळेजण। आणि समोर DJ उभा आहे, खूप मस्त, खूप सुंदर, छान डेकोरेशन केलेलं आहे। तुम्हाला सगळं दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका। तर आम्ही आता नाक्यावरती पोहोचलो आहोत, आणि मम्मी ही नाईटीमध्येच आहे, कारण तिला तयार व्हायला वेळ मिळालाच नाही आमच्यामुळे। आणि आम्ही आता जास्त पुढे जाणार नाही आहोत, आम्ही फक्त पुलापर्यंत जाणार आहोत, आणि पुलापासून आम्ही रिटर्न मागे फिरणार आहोत। इकडे आई आणि जी आमची मोठी मावशी आहे, बबन मावशी, आम्ही सगळेजण फक्त पुलापर्यंत आहोत। जी आमची लहानी मावशी आहे ती जाणार आहे त्यांच्यासोबत पूर्ण राऊंड मारून। हे लोक 9 वाजता परत चर्चमध्ये येतील। तर आता बघू शकतो तुम्ही किती मोठी मंडळी आमची सगळ्यांची। आई बघा किती छान मेणबत्ती घेऊन निघाली आहे, केस जळू नये म्हणून, त्यासाठी खूप लक्ष द्यावं लागतं ह्या साऱ्या म्हणजे गर्दीमध्ये। हे आम्ही सगळे निघालो। हे गुड फ्रायडे आणि ईस्टर हा नेहमी जालन्याला करते। माझ्या आईच्या घरी खूप जास्त मजा असते। आता हा जो ब्रिज आहे, तर इथपर्यंत आता आम्ही आलो आहोत। आता इथून आम्ही परत घरी जाणार आहोत, कारण की खूप लंबा राऊंड असतो आणि सगळेजण पायी असतात। तर माझी तर तुम्हाला माहिती आहे चालायची कंडिशन नाही आहे एवढी। तर आम्ही इथूनच बाय म्हटलं, आणि मग ज्यावेळेस ते येतील त्यावेळेस त्यांचं स्वागत आम्ही करू। 9 वाजता ते चर्चला परत येतील। इथे शिकायला पुन्हा झोप येत होती, आता घरी जर आम्हाला तयार व्हायचं होतं। ते आता 9:30 वाजून गेले होते, आणि 9:30 वाजता ही प्रभात फेरी पूर्ण फिरून आलेली आहे।
आणि आता हे सगळे बॉईज आहेत. पाठीमागे पण गर्दी खूप जास्त राहते. अर्धे लोक चर्चमध्ये गेलेले आहेत. घरासमोरच आमचा चर्च आहे. मस्त सगळेजण नाचत गाचत मस्त आलेले आहेत. तर इथे दिवस निघालेला आहे. सकाळचे 9:30-10 वाजलेले आहेत आणि पूर्ण राऊंड मारून ही प्रभात फेरी परत चर्चमध्ये आलेली आहे. मला सकाळी हे सगळं शूट करायला मिळालं नाही कारण की हे सगळ्यात पुढे असतं. तर आता मी याचा शूट घेतलेला आहे. हा थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलेला आहे आणि खरंच खूप सुंदर छान आमचा दिवस गेला. इथे आता आम्ही रेडी झालो. चर्चला जायचं होतं आम्हाला. चर्च आज उशिरा भरणार होतं 11:30 वाजता. इथे मम्मी मावशी सगळ्याजणी तयार झाल्या. हा माझा आजचा लूक आहे. तर इथे आम्ही चर्चमध्ये आलो. 12 वाजायला 15-20 मिनटं बाकी होते. अजूनही भक्ती चालू झाली नव्हती कारण की सगळेजण थकून दमून येतात. तर इथे आम्हाला चांगले सीट्स मिळाले होते, चेअर मिळाले होते. आम्ही मस्त आरामशीर बसलो आणि पूर्ण भक्ती वगैरे आम्ही चांगलं ऐकलं. तर फ्रेंड्स, असा केला आमचा ईस्टर संडे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.